गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्रिय वारकरी भाविक भक्तांना सप्रेम नमस्कार। आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि आत्मशुद्धीचा दिव्य सोहळा आहे। शेकडो वर्षाची संत परंपरा आजही लाखो वारकऱ्यांच्या पावलातून जिवंत आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हाची तमा न बाळगता, पावसाची पर्वा न करता ज्ञानोबा तुकोबांचा अखंड गजर करत चालणारा प्रत्येक वारकरी आपल्याला शिकवतो की देवाकडे जाण्याचा खरा मार्ग हा प्रेम, नम्रता, सेवा आणि नामस्मरणातूनच जातो। आपल्या संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज यासारख्या संतांनी आपल्या अभंगातून समाजाला समता, बंधुभाव, करुणा आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांनी सांगितलेली भक्ती ही मंदिरापुरती मर्यादित नसून ती प्रत्येक दुःखी माणसाच्या अश्रूमध्ये, प्रत्येक गरजूच्या सेवेत आणि प्रत्येकाच्या हृदयातील प्रेमात वसलेली आहे। यंदा आषाढ महिन्यात अपेक्षे इतका पाऊस झालेला नाही, त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाच्या मनात चिंतेचं सावट आहे। शेतातील पिकांना जीवदान देणारा, विहिरी तलाव भरून काढणारा, जनावरांसाठी मुबलक चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा समाधानकारक पाऊस लवकरात लवकर बरसू दे, अशी आपण सर्वांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी मनोभाव प्रार्थना करूया। पांडुरंगाच्या कृपेने आपल्या बळीराजाच्या कष्टाला योग्य फळ लाभो, प्रत्येक शिवार हिरवाईने नटून जावो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलो, हीच विठ्ठू माऊलीच्या चरणी कळकळीची प्रार्थना। यंदाच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी मनोभाव प्रार्थना करतो की आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंब सुखी, निरोगी आणि समृद्ध राहावो, आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाला भरघोस यश मिळो, समाजात प्रेम, ऐक्य आणि सद्भावना सदैव नांदो, तसेच प्रत्येकाच्या जीवनात भक्ती, समाधान आणि मंगलमय आनंद नांदो, या प्रार्थनेसह गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेसह आणि समस्त महाराष्ट्राला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। धन्यवाद।